नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी जे 2023 या वर्षी झालेली जी परीक्षा होती त्यामध्ये विचारण्यात आलेले 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याला TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। खालीलपैकी कोणी केली होती? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला जवळपास सर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत 2016 पासून जर झालं तर हा प्रश्न आपल्याला 89 ते 90 वेळा विचारण्यात आलेला आहे। तर लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणी केली? तर ती केलेली आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे। याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स पहा। तर पॉइंट्समध्ये पहा, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। सत्यशोधक समाज हे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन केलेली एक सामाजिक सुधारणा संस्था आहे। याने शिक्षणाच्या मिशनचे समर्थन केले आणि वंचित गटांसाठी सामाजिक अधिकार व राजकीय प्रवेश वाढवला। विशेषतः महाराष्ट्रातील महिला, शूद्र आणि दलितांवरती लक्ष केंद्रित केलं। तर यावरती अजून आपल्याला काही प्रश्न विचारले जातात। त्यापैकी पहिला प्रश्न असा विचारला जातो की सत्यशोधक समाज जो आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर वर्ष आहे, लक्षात ठेवा, 1873। जर आपल्याला पूर्ण तारीख विचारली तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुले यांनी। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, डॅश ही पर्यावरणीय संरक्षणाची नियमन आणि सुनिश्चिती करण्यासाठी भारतातील केंद्रीय प्रशासकीय संस्था आहे। हा प्रश्न आपल्याला विचारला होता वन विभागासाठी 2019च्या परीक्षेमध्ये। तर लक्षात ठेवायचे, हा प्रश्न जो आपण आहे तो पूर्णपणे वन लाइनर प्रश्न घेतलेला आहे, कारण वन विभागावरती आधारित असणारा हा प्रश्न आहे। तर खालीलपैकी कोणती पर्यावरणीय संरक्षणाची नियमन आणि सुनिश्चिती करण्यासाठी भारतातील केंद्रीय प्रशासकीय संस्था आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तर पर्यावरण आणि वन मंत्रालय हे जे आहे हे केंद्रीय प्रशासकीय संस्था आहे, ज्यामध्ये पर्यावरणीय संरक्षणाचे नियमन आणि सुनिश्चिती केली जाते। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या सुमारे 10व्या शतकापर्यंतच्या लक्षणीय कालावधी दरम्यान कार्ले लेणी स्थापन केली गेली। खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्ले लेणी स्थित आहेत? या ठिकाणी आपल्याला सरळ देखील प्रश्न विचारला जाऊ शकत होता। प्रश्न असा विचारला जाऊ शकत होता की जी कार्ले लेणी आहे ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे, पण या ठिकाणी थोडासा अल्टरनेट प्रश्न केला आहे। काय केला आहे? इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या सुमारे 10व्या शतकापर्यंत लक्षणीय कालावधी दरम्यान कार्ले लेणी स्थापन केली गेली। तर ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3। तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे पहा कार्ले लेणी। तर कार्ले लेणी हा 16 बौद्ध लेण्यांचा एक गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर काही विहार आहेत आणि ही लेणी प्राचीन काळात वलुरक या नावानं ओळखली जात होती। पहा, वलुरक या नावानं या लेण्यांना आधी ओळखलं जात होतं। तर कार्ले गुहांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत असं आपल्याला दिसून येतं आणि कार्ले लेणी जी आहे ही महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे। तर मित्रांनो, यामध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो की महाराष्ट्रात जी आहे पहा कार्ले लेणी, तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे मला कमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे। प्रश्न असं 3 लिहा, क्वेश्चन 3, आणि त्याच्या पुढे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपलं आन्सर लिहून काढायचं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय एकात्मता दिवस। आपल्याला दिनविशेष वरती असेच प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत। त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष हे पूर्णपणे एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते व्हिडिओ जाऊन पाहून घ्या। तर आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन हा जो आहे हा कधी साजरा केला जातो? 16 जून या तारखेला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय एकात्मता दिवस। आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा 30 मे आहे, तर 30 मेला हिंदी पत्रकारिता दिन हा साजरा केला जातो। यानंतर 16 जूनला आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन असतो।
21 जून जे आहे 21 जूनला जागतिक योगा दिवस साजरा केला जातो आणि 20 जून जे आहे तर 20 जूनला जागतिक निर्वासित दिन म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कधी घेतला होता। मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला प्रश्न MPSC टाइप प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे कसा प्रश्न विचारलाय की थोडासा डिस्क्रिप्टिव्ह असणारा हा प्रश्न विचारलेला आहे। तर महात्मा गांधीजींनी जे असहकार आंदोलन होतं तर ते मागे घेण्याचं जे डिसिजन आहे ते कधी घेतलं होतं, तर ते घेतलं होतं फेब्रुवारी 1922 मध्ये। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। तर पहा महात्मा गांधींनी असहकार आंदोलन किंवा जी चळवळ होती ही फेब्रुवारी 1922 मध्ये मागे घेण्याचा निर्णय घेतला। असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद देखील मिळाला होता। चौरी चौरा या ठिकाणी चळवळीला हिंसक वळण लागल्यामुळे ऐनवेळी जी जोमात आलेली असहकार चळवळ होती ती मागे घेण्याचा निर्णय महात्मा गांधींनी 5 फेब्रुवारी 1922 रोजी घेतला होता। आणि असहकार चळवळ हे एक जन आंदोलन होते ज्यामध्ये राष्ट्रवादींचा तसेच जनतेचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये होता। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे 1924 साली खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व केले होते। यावरती आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात। बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली आणि बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व कोणी केलं असा हा वेगळा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी 1924 लक्षात ठेवा 20 जुलै 1924 मुंबई या ठिकाणी भीमराव आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेचं जे आहे ते नेतृत्व केलं होतं। या बहिष्कृत हितकारिणी सभेचा उद्देश काय होता तर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी ही जी सभा आहे ही भरवली जात होती। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे 1953 साली इंदिरा गांधी यांना अमेरिकेने खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलं होतं। कधी वर्ष आहे 1953 तर 1953 या वर्षी इंदिरा गांधी यांना कोणी तर अमेरिकेने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केलं होतं आणि तो जो पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं नाव होतं पर्याय क्रमांक 1 तर मदर या नावाचा तो पुरस्कार होता। 2019 ला हा प्रश्न जशास तसा विचारला होता पहा वनरक्षक भरतीसाठी। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न 8वा आहे पश्चिम बंगालमधील असनसोल या ठिकाणी चित्तरंजन हे शहर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे। पहा असनसोल येथील जे चित्तरंजन शहर आहे हे कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे म्हणजेच फेमस आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर रेल्वे इंजिने बनवण्यासाठी किंवा या उद्योगासाठी चित्तरंजन हे जे शहर आहे हे आपल्याला प्रसिद्ध आहे किंवा माहिती आहे। पहा प्रश्न मित्रांनो हे प्रत्येक प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत कारण TCS जे आहे हे अशा पद्धतीचे प्रश्न खूप वेळा विचारत आलेला आहे। पश्चिम बंगाल राज्यातील आसनसोल या ठिकाणी जे आहे पहा चित्तरंजन हे शहर रेल्वे इंजिन उद्योगासाठी प्रसिद्ध असणारं शहर आहे। तर चित्तरंजन हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक महत्त्वाचं आणि मुख्य शहर आहे। देशातील एकमेव प्रमुख इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह उत्पादन या ठिकाणी होतं किंवा हे उत्पादक कंपनी त्या ठिकाणी आहे आणि या कंपनीचे उत्पादनाची सुरुवात जी आहे ही 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली होती। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा अनुच्छेद विचारलेला आहे पहा तर कसा अनुच्छेद आहे तो तर निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेला अनुच्छेद कोणता आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा कलम 324 अनुच्छेद 324 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। यामध्ये अनुच्छेद 148 जो दिलेला आहे यामध्ये काय नमूद केलेलं आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची कर्तव्य व त्यांचे अधिकार हे कलम अनुच्छेद 148 मध्ये दिलेले आहेत। यानंतर आहे पहा अनुच्छेद 151 तर यामध्ये काय आहे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे केंद्राचे व राज्याचे अहवाल त्या सभागृहापुढे मांडण्याचे तसेच राष्ट्रपती किंवा राज्यपाल घडवून आणतात। आणि अनुच्छेद 324 जो आहे तर यामध्ये निवडणुकाबाबतचे अधीक्षण निवेदन निदेशन नियंत्रण करण्यासाठी एक आयोग नेमलेला आहे।
आणि अनुच्छेद 348 जे आहे तर अनुच्छेद 48 मध्ये 348 मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये अधिनियम, विधेयके इत्यादींसाठी वापरायची जी भाषा आहे ती इंग्रजी असं नमूद केलेलं आहे पहा अनुच्छेद 348 मध्ये. आणि 324 मध्ये काय केलेलं आहे तर निवडणूक आयोगाची तरतूद. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. हा देखील प्रश्न खूप वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थित आहे. लक्षात ठेवा, भारतातील पहिला, या ठिकाणी मी महाराष्ट्रातला म्हणलो तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र राज्यात तारापूर या ठिकाणी स्थित आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्र हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे. 160 मेगावॅटच्या क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प 1969 साली सुरू करण्यात आला होता आणि हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हणून देखील ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील कोणत्या दशकाला भारतातील जनसंख्येच्या विस्फोटाचा कालावधी म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जी महाटीईटी झाली 2024 मध्ये त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. भारतातील असं कोणतं दशक ठरलं की त्याला भारतातील जनसंख्येच्या विस्फोटाचा कालावधी म्हणून देखील ओळखलं गेलं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1951 ते 1981 हे जे दशक आहेत ही भारतातील लोकसंख्येच्या विस्फोटाचा कालावधी म्हणून ओळखली जातात. वर्ष लक्षात ठेवा 1951 ते 1981. आणि हा विस्फोट मृत्यूदरात झपाट्याने घट झाल्यामुळे आणि देशातील उच्च प्रजनन दरामुळे घडून आला होता. या कालावधीमध्ये सरासरी वार्षिक वाढीचा दर जो आहे तो 2.2% इतका होता. परिणामी या कालावधीमध्ये उच्च नैसर्गिक वाढ आणि उच्च विकास दर दिसून आलेला आहे. हे जे 30 वर्ष आहेत 1951 ते 1981 तर यामध्ये भारतातील जनसंख्येच्या विस्फोटाचा कालावधी म्हणून या वर्षांना ओळखलं जातं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणाला बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. वनरक्षक भरती 2019 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. मुद्दाम हा प्रश्न आपण घेतलेला आहे कारण वन खात्याशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. बर्डमॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जातं कोणाला तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर सलीम अली यांना ओळखलं जातं बर्डमॅन ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. MS स्वामीनाथन हे जे आहेत तर यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. सुंदरलाल बहुगुणा हे कशाशी संबंधित होते हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे कारण सुंदरलाल बहुगुणावरती 2019 ला 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यामुळे हे कशाशी संबंधित होते हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या महिन्यात महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस सुरू होतो. महाराष्ट्र राज्यात पाऊस सुरू होणारा महिना आपल्याला विचारलेला आहे आणि हा जो महिना आहे हा असतो पहा जून. की जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडायला सुरुवात होते. जून महिना महाराष्ट्र राज्यात पावसाची सुरुवात. तर जून महिन्यामध्ये काही राज्यामध्ये काही भागामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतात. आंबोली हे जे आहे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारे ठिकाण आहे. आंबोली या गावाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी पोलीस भरतीचे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 2 प्रश्न लक्षात ठेवा. आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे आणि आंबोली या गावाला महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून देखील ओळखले जाते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न 14 आहे, भारतातील 25वा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कितवा आहे 25वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर नागपूर या ठिकाणी आहे 25वा व्याघ्र प्रकल्प. आणि ठिकाण लक्षात ठेवा पवनी हे ठिकाण आहे, नागपूर हा जिल्हा आहे आणि कितवा आहे ते 25वा. क्षेत्रफळ किती आहे त्याचं तर 741 चौरस किलोमीटर एवढं व्याघ्र प्रकल्पाचं त्या क्षेत्रफळ आहे.
या उद्यानातून पेंच नदी वाहते म्हणून या उद्यानाचे पेंच नाव असं पडलं आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प. आणि याच नदीवर तोतलाडोह ठिकाणी मोठं धरण बांधण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, तोतलाडोह या ठिकाणी एक मोठं धरण बांधलेलं आहे. कशावरती आहे तर पेंच नदीवरती. सध्या या उद्यानाचं नाव काय विचारलेलं आहे तर नाव काय सांगितलेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असं हे सध्याचं नाव आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील डॅश हा सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग कसा आहे म्हणून आपल्याला ओळखला जातो, तर हा जो आहे याला पश्चिम घाट म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, पश्चिम घाट. आणि सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्र किनारा शेजारी उभी असलेली डोंगराची एक रांग आहे. ही अंदाजे 1600 किलोमीटर लांबीची डोंगर रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळून वाहते किंवा सुरू होते. तसेच ती नंतर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या राज्यातील प्रख्यात सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे 20 जुलै 2024 रोजी निधन झालेले आहे. हा प्रश्न आपण घेतलेला आहे करंट अफेअर्स 2024चा. या ठिकाणी कोण एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे, कमला पुजारी. तर लक्षात ठेवायचे, कमला पुजारी कोणत्या क्षेत्राशी किंवा कशाशी संबंधित येतात तर सेंद्रिय शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे कमला पुजारी यांचं. आणि यांचं जे निधन आहे ते 20 जुलै 2024ला झालेलं आहे. आणि मित्रांनो, ओडिसातील कोरापूट जिल्ह्यातील पत्रपूट गावामध्ये जन्मलेल्या कमला पुजारी यांनी यांना सेंद्रिय शेतीला सुरुवात केली म्हणून त्यांना प्रख्यात सेंद्रिय शेतकरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि 2019 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. या प्रश्नाचं उत्तर काय आहे लक्षात ठेवा. या ठिकाणी काय आहे की कोणत्या राज्यातील प्रख्यात, म्हणजेच तर कोणत्या, ओडिसा राज्यातील हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, डॅश म्हणजे पर्यावरणीय, सामाजिक आणि ग्रामीण विकासास मदत करण्याच्या उद्देशाने निर्जन भूमीवरील जंगले व वनीकरण यांचं व्यवस्थापन आणि संरक्षण. या ठिकाणी आपल्याला व्याख्या दिलेली आहे. व्याख्या कशाची आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, सामाजिक वनविज्ञान. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा प्रश्न आपल्याला 2019ला विचारण्यात आला होता पहा, वनरक्षक भरतीसाठी. तर सामाजिक वनविज्ञान म्हणजे काय तर पर्यावरणीय, सामाजिक आणि ग्रामीण विकासास मदत करण्याच्या उद्देशाने निर्जन भूमीवरील जंगल आणि वनीकरण यांचं व्यवस्थापन आणि त्यांचं संरक्षण करणं, त्याला म्हटलं जातं सामाजिक वनविज्ञान. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतीय नौदलात समाविष्ट असलेल्या INS तुशीलची निर्मिती कोणत्या देशाच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला एक नौदलातील जहाज विचारला आहे INS तुशील. तर याची निर्मिती कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आलेली आहे आणि तो देश आहे पर्याय क्रमांक 2 तर रशिया या देशाच्या मदतीने. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी रशियातील कॅलिनिनग्राड या ठिकाणी जे यंतर शिपयार्ड आहे या ठिकाणी INS तुशील ही भारतीय नौदलाची नवीन मल्टी रोल स्टेल्थ गाइडेड मिसाइल जे आहे मिसाइल फ्रिगेट ही कार्यान्वित केली आणि ही जी आहे निर्मिती करण्यात आली रशियाच्या सोबत मिळून. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते. मित्रांनो, हे जे आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत ना, हे 20ची 20ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. आणि यापूर्वीचे जेवढे काही वनरक्षक भरतीच्या 18 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत याच्या सर्वांचे लिंक्स जे आहेत मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो. म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी जाऊन आपण 18ची 18 प्रश्नपत्रिका एकासोबत पाहू शकता. यामध्ये आपण पूर्णपणे सामान्य ज्ञान घेतलेलं आहे. अजून आपलं मराठीचा पोर्शन सुरू करायचा बाकी आहे. तर खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते तर ती नदी आहे पर्याय क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा नदी. तर ब्रह्मपुत्रा नदी हिमालयाची पूर्वेकडील सीमारेषा दाखवते. ब्रह्मपुत्रा नदीचं उगमस्थान भारताबाहेर तिबेटमध्ये कैलास पर्वतश्रेणीमध्ये मानसरोवर या ठिकाणी स्थित आहे. ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर असून भारतात तिची लांबी 816 किलोमीटर एवढी आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा विस्तार भारत,
चीन, भूतान आणि बांगलादेश या देशांमध्ये, तर भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या टेकड्या पूर्वांचलमध्ये समाविष्ट नाहीत? पहा, यामध्ये पतकाई, नागा, अरवली आणि मणिपूरच्या टेकड्या, तर यांच्यापैकी कोणत्या टेकड्या ज्या आहेत त्या पूर्वांचलमध्ये समाविष्ट नाहीत? आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 अरवली टेकड्या ह्या ज्या आहेत ह्या पूर्वांचलमध्ये येत नाहीत. अरवली पर्वत हे गुजरात, राजस्थान आणि हरियाणा राज्यामध्ये पसरलेला आहे. पतकई किंवा पटकाई आपण म्हणू शकतो, पतकोई म्हणू शकतो. पतकोई टेकड्या, नागा टेकड्या आणि मणिपूरच्या टेकड्या या पूर्वांचलमध्ये स्थित आहेत. ईशान्येकडील पूर्वांचल, मेघालय पठार आणि आसामचे खोरे अशा 3 प्राकृतिक उपविभागात विभागला जातो. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? अरवली टेकड्या, ऑप्शन क्रमांक 3. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न आणि या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली असेच येणारे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला PDF फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.